सीजेपीचा आज संसद भवनावर मोर्चा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम. अभिजित दीपकेंच्या नेतृत्वात आंदोलन. नवी दिल्लीत जमावबंदी लागू. सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. 5000 सुरक्षा जवान तैनात. उपोषण सोडण्यासाठी सोनम वांगचुक यांच्या सरकारपुढे 3 अटी. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह नीटमधल्या अपयशाची जबाबदारी घेण्याची मागणी. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याची शक्यता. राम मंदिरातील दानचोरी नीटचा मुद्दा गाजणार. मुंबईत मुसळधार पाऊस. उपनगरांनाही झोडपलं. दुपारी 4 वाजता हायटाईड. 4 मीटरच्या लाटा उसळणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रात पावसाची संततधार. गेल्या 24 तासात 1.5% पाणी वाढ. एकूण साठा 52%. सातारा जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन. पाटण आणि महाबळेश्वर परिसरात मुसळधार. कोयना धरण क्षेत्रात पाण्याची वेगानं आवक. भंडाऱ्यात तुमसर शहरात मुसळधार. घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ. अनेक सखल भागात पाणी साचलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी. अचानक एकनाथ शिंदे दरेगावी आल्यानं चर्चेला उधाण. पंढरपूर येथील दौरा आटपून एकनाथ शिंदे दरेगावी. पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भाजपा विरोधात जय पवारांकडे तक्रार. काडीचीही किंमत देत नसल्याचा आरोप. लेटरपॅडचा गैरवापर आणि दादागिरी बंद करा. भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना बावनकुळेंचा सज्जड दम. पदाच्या जोरावर धमक्या. मारहाण करणाऱ्यांना सुनावलं. पुणे विभागात एफडीएची मोठी कारवाई. 10 हॉटेल्स, बेकरी आणि डेअरीचे परवाने निलंबित. पुणे विभागात एसटीकडून 10 कर्मचाऱ्यांचं निलंबन. 7 चालकांचाही समावेश. दारू पिऊन काम केल्याचा ठपका. 10 कर्मचाऱ्यांवर एसटीची निलंबनाची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये चार्जिंग होत असलेल्या दुचाकीला भीषण आग. आगीच्या भडक्यात बिल्डिंग जळून खाक. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. 6 जणांचा जागीच मृत्यू. सर्वजण वर्धा जिल्ह्यातले असल्याची माहिती. बुलढाण्यात शेतकरी बापलेकाची आत्महत्या. कर्जबाजारी नापिकीतून आत्महत्या केल्याची चर्चा. लोकलमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर. महिलांच्या डब्यात मद्यपीचा धिंगाणा. अंबरनाथ सीएसएमटी लोकलमधील प्रकार. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार. पूंछ राजौरीत 16 जणांचा मृत्यू. अनेक जण बेपत्ता. पुराच्या पाण्यात सुमारे 250 वाहनं वाहून गेली. आखातात युद्ध पुन्हा भडकलं. अमेरिकेचे इराणवर भीषण हल्ले. इराणमधील लष्करी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले. फिफा विश्वचषकात स्पेन दुसऱ्यांदा विश्वविजेता. एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिनाला हरवलं. मेस्सीचा स्वप्नभंग.